नाणेफेक जिंकत रजवर रायडरनं गोलंदाजीचा निर्णय स्वीकारला आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केले ते पुरुष चौगलेवाडी संघाला आणि प्रथम गोलंदाजीसाठी रजवेल संघाकडून वीरू पाहूया. वीरू आणि फलंदाजी करतो तो बॅटर नेम काहीसा पंच दंडवत आहेत, भूमी समांतर हात होत आहेत, आवड एक अतिरिक्त धाव मिळते. पंचाने निर्णय कळवायचा आहे. धावा 4. ओके माफी असावी. 4 धावा अतिरिक्त धावा मिळते. 4 धावांना एक गचाल क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. काही क्षेत्ररक्षकाच्या डोक्याच्या वरून चेंडू गेला आणि बाईच्या स्वरूपात 4 धावा मिळत आहेत. पुरुष चौगुलवाडी बॅटर नेम निकेश. पाहूया वीरू हलका सरना पंचांना क्रॉस करून टाकला चेंडू. पाहूया उडवण्याच्या नादात 1 धाव मिळते. अतिशय सुंदर चेंडू हटलतोय तो हा वीरू राजवेल संघाकडून आणि स्ट्राईक रोटेट होते. स्ट्राईकला जाऊन पोहोचतोय तो आता पुरुष चौगुलवाडी संघाकडून. धाव संख्या जाऊन पोहोचतो 5 धावावरती. पाहूया हलकासा रनअप वीरूकडून पंचांना क्रॉस करून टाकला चेंडू. उडवलाय चेंडू. पाहूया झेल होतोय का आणि काहीसा सुंदर झेल टिपलाय. पहिला झटका लागतोय. पहिला हादरा बसतोय तो चौगुलवाडी संघाला आणि रजवेल संघाच्या या खेळाडूंच्या चेहऱ्यावरती हास्य दिसतंय आणि पहिला झटका बसतोय आणि या संघाला आणि त्याची जागा घ्यायला जातो तो पुरुष चौगुलवाडी संघाकडून प्रवीण. रोहनच्या स्वरूपात पहिला झटकाने हादरा बसलाय तो या पुरुष संघाला. नितीन दादा थोडं सहकार्य करायचं आहे. स्पीडअप घ्यायचं थोडं. वीरू काहीस चूक टप्प्याची गोलंदाजी करताना पाहायला मिळतो तो हा वीरू रजवेल रायडर संघाकडून आणि काहीस दुसऱ्याच चेंडूवरती त्याला हा गडी बाद केलाय तो या वीरूनं आणि बोटा झटका बसलाय तो या पुरुष चौगुलवाडी संघाला. ओके वीरू हलका सरना पंचांना क्रॉस करून टाकला चेंडू. उडवलाय चेंडू. पाहूया जातोय 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 येतोय षटकार 6 धावांसाठी आणि या 6 धावेनं 10 फलक पुढे सरकते. धाव संख्या होते ती 11 धावा आणि काहीस वैयक्तिक 6 धावांनी खातं खोललंय आणि एक सुंदर षटकार खेचलाय तो या प्रवीण. पुढील चेंडू काहीस वीरूचं. पाहूया ह्या चेंडूवरती काय पाहायला मिळतंय. हलका सरनं पंचांना क्रॉस करून टाकलं चेंडू. पुन्हा एकदा उडवायच्या नादात बीट होत आहेत आणि एक निर्धाव चेंडूची सांगता होते वीरूची. एक षटकार बसल्यानंतर एक निर्धाव चेंडू अतिशय सुंदर प्रकारचा चेंडू हाताळतोय तो हा वीरू. धावसंख्येत कुठलाही फेरबदल नाही. धावसंख्या स्थिरावते. धावसंख्या 11 धावा. पुढील चेंडू पाहूया. पुन्हा एकदा उडवायच्या नादात बीट होत आहेत. क्षेत्ररक्षकाच्या हातात चेंडूच विसावतोय आणि पुन्हा एकदा एक निर्धाव चेंडूची सांगता होते आणि एक षटकार खाल्ल्यानंतर 2 चेंडू निर्धाव काढले त्या वीरूनं आणि इथं 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ते 11 धावा.
सांघिक दुसरं आणि वैयक्तिक दुसरं षटक पहिलं षटक घेऊन येतो तो रजवीर रायडर संघाकडून दीपू. पाहूया वीरूंना सुंदर प्रकारचे आपल्या 6 चेंडूवरती 11 धावा खर्च केल्या आहेत. पाहूया दीपू आपल्या ह्या 6 चेंडूवरती किती धावा खर्च करतोय तो. पाहूया दीपूचं हलका सरीनं पंचांना क्रॉस करून टाकला चेंडू. पाहूया दीपू, पाहूया उडवलाय चेंडू, येतोय का, येतोय 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 6 धावांसाठी षटकार. आणि या 6 धावेनं धावफलक पुढे सरकतंय. धावसंख्या होती ती 17 धावा. काहीसा पहिला चेंडूवरती खरं समाचार घेतलाय तो या फलंदाजानं या दीपूचं. पाहूया अजूनही 5 चेंडू शेष आहेत या षटकातले. पाहूया अजून किती षटकार पाहायला मिळत आहेत की या पुढच्या चेंडूवरती दीपू कमबॅक करतोय का. पाहूया दीपू हलका सरानं पंचांना क्रॉस करून टाकला चेंडू, पुन्हा एकदा उडवलाय. पाहूया एक धाव पूर्ण होते आणि दुसऱ्या चेंडूवरती चौकार खिचतोय आणि काहीस महागडा ठरतोय तर हा दीपू. 2 चेंडूवरती 10 धावा खर्च केल्या त्या दीपूनं आणि धावफलक पुढे सरकतंय. धावसंख्या होते ती 21 धावा. काहीच अजून सुरू गवसत नाही तो दीपूला. 2 षटकाचा सामना आहे मित्रांनो. जेवढा कमी धावा खर्च करता येतील तेवढा कमी धावा खर्च करायच्यात मित्रांनो. पाहूया दीपू अजूनही 4 चेंडू शेष षटकांमधले. दीपू पुढील चेंडू दीपूचं हलका सरानं पंचांना क्रॉस करून टाकले चेंडू. पाहूया डकावलेला चेंडू, 1 धाव पूर्ण आणि दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होता आणि नक्कीच पंचांशी वाद घालायचा नाही मित्रांनो, पंचांशी वाद घालायचं नाही मित्रांनो. पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय मानला जाईल. नोंद घ्यायची आहे आणि जर कोणाला बाजू मांडायची असेल तर कर्णधाराने बाजू मांडावी. पंच निर्णय ओके, थँक्यू. आणि दुसरा झटका बसतोय तो या प्रशांतच्या रुपेशच्या प्रवीणच्या रूपानं या पुरुष चौगुलवाडी संघाला आणि त्याची जागा घ्यायला येतो तो रुपेश. आणि धावसंख्या होते ते 21 धावा, सॉरी 22 धावा. पाहूया हलका सरांना पंचांना क्रॉस करून टाकला चेंडू, पुन्हा एकदा मारण्याच्या नादात बीट होतात. पाहूया काय होतंय आणि पुन्हा एकदा धाव बाद होतोय तो हा फलंदाज. आणि स्वतः नितेश काहीसा अजूनही शेवटच्या शतकातील काहीसा चेंडू शेष असताना नितेश स्वतः स्ट्राईक वरती. पाहूया अजून चेंडूवरती किती षटकार आणि चौकार पाहायला मिळतोय तो या नितेशच्या बॅट मधून. आणि नक्कीच 2-1 षटकार आणि चौकार नंतर दीपूनं काहीसा कमबॅक केलंय. 2 चेंडू काहीसा 2 विकेट पाहायला मिळाल्या दीपूच्या गोलंदाजीवरती. पाहूया हलका सरांना पंचांना क्रॉस करून टाकला चेंडू. पाहूया 1 धाव पूर्ण, दुसऱ्या धावासाठी आमंत्रित करतात का. पाहूया नक्की 2 धावा पूर्ण झाल्यात आणि 2 धावेने धावफलक पुढे सरकत आहे. धावसंख्या होते ते 24 धावांवरती. काहीसा शेवटच्या चेंडूतील शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू दीपूचा. पाहूया आणि मारा करतोय तो पुरुष चौगुलवाडी संघाचा हा फलंदाज. पाहूया दीपू या चेंडूवरती किती धावा खर्च करतोय, कारण शेवटचा षटक आणि शेवटचा चेंडू. हलका सरांना पंचांना क्रॉस करून टाकले चेंडू,
एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावासाठी आमंत्रित करतात का? नक्कीच दुसऱ्या धावासाठी आमंत्रित केले. 2 धावा तत्पूर्वी पूर्ण केल्यात. नक्कीच तिसऱ्या धावासाठी थांबवलंय आणि 2 धावेनं धावफलक पुढे सरकत आहेत. धावसंख्या होते ती 26 धावा आणि रजवेर रायडर्सला जिंकण्यासाठी 27 धावांचं असं लक्ष ठेवलंय ते या पुरुष चौगुलवाडी संघाकडून. 12 चेंडू 27 धावा. बॉल द्यायचे आणि सुंदर पंचगिरीचा आपल्याला नजारा पाहायला मिळतो. ह्या दोन्ही पंचांकडून आपल्याला अतिशय उन्हाच्या तडाख्यात आपल्याला ह्या पंचांचा नक्कीच आपल्याला सुंदर सहकार्य पाहायला मिळतोय. शिवप्रतिष्ठान तळगर मित्रमंडळ पाणी. ओके, हॅलो. पुरुष चौगुलवाडी संघाला विनंती असेल की आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं मित्रांनो. एक दिवसीय सामने आहेत. आपल्याला सामने एक दिवसात संपुष्टात न्यायच्यात. आपल्या सहकार्याची नक्कीच आम्हाला गरज आहे आणि रजवेल संघाला विनंती असेल की आपले दोन्ही बॅटर मैदानात पाठवायचे आहेत. शिवप्रतिष्ठान तळगर मित्रमंडळ शिवप्रतिष्ठान चषक 2026 हा महासंग्राम आपल्याला खेळमेळीच्या आणि उत्साहाच्या वातावरणात आपल्याला नक्कीच सगळ्यांना पाहायला मिळतोय आणि यामध्ये सर्व समाविष्ट संघांचे मी पुन्हा एकदा सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. आपण आम्हाला सहकार्य केलं त्याच्याबद्दलही खूप खूप धन्यवाद. पुरुष संघाला विनंती असेल की आपलं क्षेत्ररक्षण त्वरित सजवून घ्यायचं आहे आणि रजवेर रायडर्स संघाचे दोन्ही फलंदाज आपल्याला मैदानात जाताना पाहायला मिळत आहेत. दर्शन आणि विजय 12 चेंडू 27 धावांचं लक्ष आपल्याला पाहायला मिळतंय. पाहूया दोन्ही चेंडू दोन्ही फलंदाज मैदानात. विजय आणि दर्शन. आणि पुरुष चौगुलवाडी संघाकडून वैयक्तिक पहिलं आणि सांघिक पहिलं षटक घेऊन येतो तो प्रवीण. पाहूया प्रवीण आपल्या 6 चेंडूवरती किती धावा खर्च करतायत आणि स्ट्राईकला येतो रजवेल संघाचा हा दर्शन आणि षटकाराने चौकार मध्ये तरबेज असलेला हा दर्शन. पाहूया पहिल्या चेंडूवरती पवित्रा पाहायला मिळतोय का आपल्याला? नक्कीच दर्शन कडून. पाहूया प्रवीण टू दर्शन कायचं समीकरण असेल. हलका सरांना प्रवीणचं पंचांना क्रॉस करून टाकला चेंडू. दर्शनने टकावलेला चेंडू. पाहूया तत्पर 1 धाव पूर्ण झाले. दुसऱ्या धावासाठी आमंत्रित करतोय का विजय? नक्कीच थांबवलंय आणि 1 धावीवरती समाधान मानावं लागतंय या दर्शनला. आणि वैयक्तिक आणि सांघिक 1 धावांनी खातं खोललंय. धावसंख्या होती ते 1 धावा. कायसा प्रवीण तो विजय समीकरण असेल. पाहूया हलका सरनं पंचांना क्रॉस करून टाकला चेंडू. काहीसं मारण्याच्या नादात बीट होत आहेत आणि निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या स्थिर होते. धावसंख्येत कोणताही फेरबदल नाही. धावसंख्या जाऊन पोहोचते 1 धावेवरती. यापुढील होणारा सामना पनालजे कोंडवाडी विरुद्ध तुंबाड कदमवाडी नंबर 1. दोन्ही संघाचे कर्णधार अतिथी बोगाक्षाकडे यायचंय. पुढील चेंडू विजयसाठी. पाहूया पुन्हा एकदा बीट झालाय. सलग दुसरा चेंडू निर्धाव आलाय. अतिशय सुंदर गोलंदाजी करताना हा पुरुष संघाचा गोलंदाज. पाहूया पुढील चेंडू. हलकासा रन पंचांना क्रॉस करून टाकला चेंडू. पाहूया पुन्हा एकदा बीट झालाय. सलग 4था चेंडू निर्धाव येतोय. सलग 3रा चेंडू निर्धाव येतोय. काहीस दबावाखाली पाहायला मिळतोय तर हा बॅटर विजय.
धावसंख्येत कोणताही फेरबदल नाही, धावसंख्या स्थिरावते, धावसंख्या जाऊन पोचते 1 धावेवरती. पाहूया ह्या चेंडूवरती काहीसा षटकार किंवा चौकार आलाच पाहिजे असं काहीसं मनात घेऊन विजय पुन्हा एकदा तयार. हलका सरना पंचांना क्रॉस करून टाकल्या, चेंडू उडवलाय, चेंडू झेल बाद होतोय का, काहीसा झेल टिपलाय आणि सेलिब्रेशन पाहायला मिळतंय या संघाकडून. आणि मोठा झटका बसलाय ना, मोठा हादरा लागलाय तो या रजवेल संघाला. विजयच्या रूपानं त्याची जागा घ्यायला येतोय या रजवेल संघाकडून समर्थ. मला वाटतं काहीसं समर्थ काहीसं पन्नाजे कोणवाडी विरुद्ध तुंबाड कदमवाडी नंबर 1 यांच्यात झालेल्या सामन्यामध्ये पन्नाजे कोणवाडी यांनी प्रथम फलंदाजी करत तुंबाड कदमवाडी संघाला क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित केलंय. दोन्ही संघांना विनंती असेल की आपण दोन्ही तयार राहायचं आहे पुढील सामन्यासाठी. समर्थ दर्शन टू समर्थ. पाहूया या चेंडूवरती मोठा फटका आला तर नक्कीच काहीसं समीकरण आपल्याला वेगळं पाहायला मिळेल या सामन्यामध्ये. काहीसं नितीन अतिशय सुंदर प्रकारची गोलंदाजी पाहायला मिळाली. सलग 3 चेंडू निर्धाव. दर्शनला नॉन स्ट्राईक वरतीच थांबून ठेवलं आणि सलग 3 चेंडू निर्धाव आली ना 4थ्या 5व्या चेंडूवरती विकेट निघाला. आता पाहूया काय होतंय. शेवटचा चेंडू काहीसा एक मोठा फटक्याची अपेक्षित असेल. नक्कीच हा रजवेल संघ एक मोठा फटका आला तर नक्कीच काहीसा फेरबदल आपल्याला पाहायला मिळालेल्या संघामध्ये. मित्रांनो जास्त चर्चा विनिमय करायची नाही कारण थोडस आपल्याला एक दिवसीय सामन्यात सहकार्य करायचं आहे. मित्रांनो अजूनही खूप सामने खेळवायचे आहेत. अजूनही सामने आपल्याला खेळवायचे आहेत मित्रांनो, त्याच्यामुळे सहकार्य करायचं आहे. पंचांना विनंती असेल की आपण त्वरित सामना सुरू करायचा आहे. आणि जर मित्रांनो आपल्याला जर हा पेनल्टीचा नियम जर आणायचा नसेल तर नक्कीच सहकार्य करायचं आहे. पाहूया नितीनचा पुढचा चेंडू पंचांना क्रॉस करून टाकलेला चेंडू. पाहूया उडवलाय चेंडू. 1 धाव घेण्यात यशस्वी होत आहे. दुसऱ्या धावेसाठी आमंत्रित केलेत. नक्कीच दर्शन दुसऱ्या धावेसाठी येणार आणि नक्कीच स्वतःकडे स्ट्राईक ठेवणार पुढच्या षटकाची. आणि 2 धावा घेतल्यात आणि 2 धावेने धावफलक पुढे सरकतंय आणि स्कोरबोर्ड सांभाळतात ते नक्कीच सुंदर आमचे दादा रमेश दादा सांगतायत की 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलक पुढे सरकलंय. धावसंख्या झाले ते 3 धावा. अजूनही जिंकण्यासाठी 6 चेंडू मध्ये मला वाटतं 24 धावांचं लक्ष आहे ते रजवेल संघाला. अजूनही दर्शन जोपर्यंत पिच वरती उभा आहे तोपर्यंत कोणती गोष्ट अशक्य नाही असं या रजवेल संघाच्या सर्व संघामध्ये थोडस दिसण्यात येत आहे. अजूनही दर्शन जागेवरती पिच वरती उभा आहे. 6 चेंडू 24 धावा. आणि नक्कीच सुंदर स्कोरबोर्ड सांभाळतो तो आमचा मित्र दादा रमेश दादा. अतिशय सुंदर प्रकारचे आपल्याला स्कोरबोर्ड सांभाळतात. थोडा स्पीडअप घ्या मित्रांनो, स्पीडअप घ्या. मंडळाला सहकार्य करा. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक घेऊन येतो तो या सौगुलवाडी संघाकडून राजेंद्र. पाहूया दर्शन पुन्हा एकदा मारण्याच्या नादात बीट होत आहेत. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू होत आहे. पुन्हा समीकरण बदलत आहे. समीकरण जाऊन पोहोचतंय 5 चेंडू 24 धावा. काहीस 5 चेंडू 24 धावा. दर्शनला काहीसा अजूनचा सूर गवसलेला नाही दिसत. समीकरण बदललंय. पुन्हा एकदा राजे चेंडू घेऊन तयार दर्शनसाठी. हलकासा रनअप पंचांना क्रॉस करून टाकला चेंडू. चेंडू उडवलाय. पाहूया येतोय उत्तुंग षटकार आणि या सामन्यातला दर्शन कडून आलाय पहिला षटकार आणि धावफलक पुढे सरकतंय. धावसंख्या जाऊन पोहोचते 9 धावेवरती. काहीस अजूनही चेंडू शेष. अजूनही काहीस
सामना जिवंत ठेवताना पाहायला मिळतोय तो हा फलंदाज दर्शन. मी म्हटलं होतं अजूनही दर्शन क्रिचवरती उभा आहे तोपर्यंत काहीच सांगू शकत नाही. पुढील चेंडू राजेशच्या दर्शनसाठी. पाहूया पुढील. राजेशने टाकले चेंडू, उडवलाय चेंडू आकाशाला, उभंगी गेलाय चेंडू. पाहूया क्षेत्ररक्षक खाली येतोय, काहीसा क्षेत्ररक्षकाने झेल सोडलाय. 2 धाईवरती समाधान मानावं लागतंय. थांबवलंय 2 धाईवरती समाधान मानून स्ट्राईक आपल्याकडेच ठेवले दर्शनने आणि स्कोर मध्ये फेरबदल झालाय. धावसंख्या जाऊन पोचते 11 धावेवरती. अजूनही शेवटच्या षटकामधले चेंडू शेष असताना दर्शन स्वतः स्ट्राईक वरती. 3 धाव 16 धावा. पाहूया पुन्हा एकदा बीड झालेत, पुन्हा एकदा बीड झालाय. निर्धाव चेंडूची सांगता झाले. आता मात्र समीकरण बदललंय. समीकरण जाऊन पोचलंय 2 चेंडू आणि 16 धावेवरती. पुढील चेंडू राजेशचं दर्शनसाठी. पाहूया अलकासरांना पंचांना क्रॉस करून टाकले चेंडू पुन्हा एकदा उडवलाय. जाऊन येतोय उत्तुंग षटकार मित्रा आणि या षटकाराने धावफलक पुढे सरकतंय. धावसंख्या जाऊन पोचते ती 17 धावेवरती. या काहीस दुसऱ्या षटकातील अंतिम षटक हाताळताना पाहायला मिळतो तो राजेश आणि त्याचा सामना करतोय तो दर्शन. अलकासरांना पंचांना क्रॉस करून टाकले चेंडू पुन्हा एकदा पाहूया, उडवतोय चेंडू